क्षेत्रामधले किती किती अध्ययन स्तर आहेत ते सांगतो आणि कसं सोपं आहे ते सांगतो. आता याच्यामध्ये लेखन आलं, लेखनामध्ये 16 आहेत, वाचनानंतर लेखन, दुसरं काहीच नाही त्याच्यामध्ये. नेक्स्ट गणितामध्ये दुसरीसाठी संख्या ज्ञानमध्ये किती आहेत, पुढे घ्या जरा, अजून असणार आहे 11 आहेत. आणि पुढचं घ्या, चौथं क्षेत्र जे आहे त्याच्यामध्ये एकूण 13च आहेत का, पुढचं ओके. आता हेच राहते. ओके, आता आपल्याला हे तुम्ही अध्ययन स्तर निश्चित केला, त्याचा प्रोग्राम मी तुम्हाला देतोय, कधी करायचा काय तुम्हाला डे वाईज दिलेला आहे ते तुम्हाला मी सांगतो. याच्यामध्ये काय करायचं आहे, लेखन वाढलं, लेखन वाढलं, लेखन बिलकुल वाढलेलं नाही. मी काय सांगतो, एका तासाचं काम आहे आणि मी चॅलेंज देऊन सांगतो, मला कोणत्याही शाळेत ना मला 1 तास वेळ द्या, प्रत्येक मुलगा जर कोणत्या स्टेजला मी जर करेक्ट सांगितलं नाही तर तुमच्याबरोबर जी पैज असेल ती मी हारलो तर तुम्हाला ती पैज देईल. अवघड काहीच नसतं. 10 मुलं असतील ना तर आम्ही काय करतो, साधारणतः आमची धारणा आणि आमची पद्धती अशी आहे की आम्ही काय करतो, वजाबाकी त्याला येत नाही ना तर हाच्याची वजाबाकी एक उदाहरण देतो आणि ते सोडवा म्हणून सांगतो. ते करायचं नाही. 10 विद्यार्थी आहेत ना, 10 विद्यार्थ्यांना वेगळं वेगळं उदाहरण द्यायचं. बघा, म्हणजे मी सांगतो, मी प्रयोग केले ते सांगतोय, कॉपी करायचा प्रश्न नाही. पहिल्यांदा त्याचा आत्मविश्वास वाढतोय. नाही म्हटलं तरी साहजिकच तो मुलगा हळूच तिकडे बघतो, त्यामुळे कळत नाही, ज्याला येत नाही तो बघणारच, स्वभाव आहे ना. आणि मग त्यामुळे परफेक्ट कळत नाही. मग कन्सेप्ट काय, मग त्याने 0 का लिहिला, त्यांना हातचा दिलाय का वगैरे सगळ्या गोष्टी क्लिअर होतात. 10 जणांचे 10 प्रकार आपल्याला पाहायला मिळतात. झालेला विद्यार्थी ज्याला खरोखर येतं तो पटकन पूर्ण करतो. आपल्याकडे तरी येतो, नाही तर बंद करून ठेव म्हटलं तर वही बंद करून ठेवतो. आणि तुमच्या त्याच्याही पुढचा प्रयोग मी तुम्हाला सांगतो. प्रामाणिकपणे त्या मुलाला विचारलं की नाही, तुम्ही नुसतं अभ्यास तर आहे ना, हे येतं का तुला, येतं का, प्रामाणिकपणे सांगतो. तो सांगतो हे येत नाही सर मला एवढंच म्हणायचं आहे. याच्यामध्ये तर एवढं सोपं केले ना, खूप मला आनंद वाटला. म्हणजे मला वाटलं होतं की हे सगळं लिहायचं आहे का काय वगैरे, काही नाही. आता सर काय करूया, आता हे तुम्हाला मी 4 कॉलम सांगतो आणि मग आपण थोडंसं बॅक जाऊन काय लिहायचं आहे ते सांगतो. आता पहा, याच्यामध्ये काय म्हटलं, पहिले अनुक्रम नंबर 10 मुलं असतील तर 10 विद्यार्थ्यांची नावं तुम्ही लिहिणार आहात. ओके, त्याच्यापुढे वाचन, रिडिंग परिशिष्ट 1 प्रमाणे विद्यार्थ्याच्या वाचनात अध्ययन स्तर क्रमांक 1 ते 14. काय 1 ते 14 त्यांना पॅक करून दाखवा. वाचनामध्ये 1 ते 14 तिकडे पाटील. ओके, 1 ते 14 यातलं काय लिहायचंय, पहिल्या कॉलम मध्ये अंक लिहायचा आहे. जसं आपण मगाशी 7 म्हटलं ना, 7 जे त्याला पूर्ण येते ते लिहायचं. 7 म्हणजे 7 पर्यंतचे त्याचे अध्ययन स्तर कंप्लीट आहे. आपल्याला 8 पासून 13 पर्यंत 14 पर्यंत काम करायचं आहे, असा त्याचा स्पष्ट अर्थ आहे. किती सोपं आहे ना. फक्त हे तुम्हालाच माहिती असतं की कोणत्या स्तरावर आहे. आता नोंदीच आपण लक्षात घेऊया. आता आपण परिशिष्ट 1च करा. हे परिशिष्ट 1 मध्ये पुन्हा तुम्ही शासन निर्णय बघायचा नाही. तुम्हाला झोपेत जरी आज रात्री विचारलं ना तरी तुम्ही सांगितलं पाहिजे दुसरीचं मूल्यमापन किती नंबर मध्ये आहे, परिशिष्ट मध्ये, परिशिष्ट 2 मध्ये आहे. परिशिष्ट 1 मध्ये काय आहे, स्तर नुसते आहेत का, 4 कौशल्य आहेत, भाषेची 2 आणि गणिताची 2. पहिल्या भाषेमध्ये किती आहेत अध्ययन स्तर, दुसरीच्या मूल्यमापनामध्ये 14 आहे. बरोबर आहे का, हे तुम्हाला सांगता आलं पाहिजे. आता याच्यामध्ये दुसरी गोष्ट बघा, आपण हे काढा 4 याच्यामध्ये नाही, पुढे मागे आला. ओके, परिशिष्ट 2 मध्ये इव्हॅल्युएशन आहे. आता तसं लेखनामध्ये असणारे 1 ते 16च आहेत ना, त्यातला स्तर निश्चित होईल. संख्या ज्ञानमध्ये 1 ते 11 पैकी निश्चित होईल. आकडा तुम्ही टाकणार आहात. 1 मध्ये 1 ते 14 पैकीच्या दुसरा आकडा असणारच नाही, याची काळजी घ्या. तिथे 15 टाकू नका करा. 10 जण पोराला येऊ दे नाही तर नाही दे, तिथं 15 नका. ते केंद्र प्रमुख आल्यावर 15 आकडा दिसू, एवढी काळजी घ्या. आणि म्हणून या गोष्टींचा विचार करत असताना अगदी ताण घेऊ नका. आता कृती करायचं मला, आता मी कधी करणार हे सगळं, एवढं सगळं ट्रेनिंग ते आपल्यालाच करायचं आहे, जमेल तेवढंच करणार आहे. 11 ते 5 मध्येच करणार आहे. ताण घ्यायचं नाही, प्रपंच करत करायचं आहे. आपल्याला 2 प्रपंच आहेत, एक घरचा आहे, एक शाळेतला आहे. बरोबर आहे ना, दोन्ही नीटनेटके करायचे आपल्याला. मग कसं करायचं, मी सांगतोय तसं करायचं. ताण घ्यायचं नाही, रिलॅक्स. बघा आता ना, ह्यामध्ये एवढंच करा. माझी पुन्हा एकदा विनंती आहे, 1 पासून 16 पर्यंत त्याच्या पुढचा आकडा ह्यात कुठंच 4 मध्ये दिसू नये.
आणि ह्या 3 मध्ये याच्यात 11च्या पुढचा दिसून नये आणि याच्यात कधी कधी शून्य पण लिहायला येत नाही म्हणून तसलं काय करू नका. मग तो दुसरीला गेला कसा असं पण होईल. पण कधी कधी तुम्हाला वाटलं तर शून्य लिहा, आम्ही परवानगी देतो तुम्हाला. म्हणजे नंतर शून्यानंतर एकच येतं ना, तुम्ही काम करणार आहे ना, त्यामुळं येईल ते. ओके, नेक्स्ट. परिशिष्ट 1 दुसरीसाठीचा अध्ययन स्तर. परिशिष्ट 2 दुसरीसाठीचं मूल्यांकन, मूल्यमापन, त्याचा चार्ट. हे एक्सेल शीट मध्ये सगळं तयार करून देणार आहे. तुम्ही काहीच करायचं नाही. आमचे भोसले आहे ना, ज्ञान प्रकाश फाउंडेशन, ज्ञानाचा प्रकाशच आहे आमच्याकडे. त्यांचं नाव प्रशांत आहे. ते काही तुम्ही त्यांना आता बाहेर गेल्यानंतर विचारा, ते कुणालाच नाही म्हणत नाहीत. ते रात्रीची झोप कमी करतात पण ते काम करतातच. प्रशांत तुम्हाला शांतच करणार, हे लक्षात ठेवा. आता याच्यामध्ये परिशिष्ट 3 आहे. परिशिष्ट 3 मध्ये बघा मी काय म्हणतोय, पहिलीसाठी अध्ययन स्तर नाही, दुसरीसाठी परिशिष्ट 1 त्याचं मूल्यमापन परिशिष्ट 2 आणि तिसरी पासून 5वी पर्यंत एकच स्तर. काय जगातलं संशोधन केले शासनानं मला कळेल. कोण यांचा मार्गदर्शक आहे कोणाच. तिसरी ते 5वीला एकच टूल. किती आनंद आहे ना. 5वीच्या मुलाला सुद्धा दुसरीच विचारायचं नाही, दुसरीच ते तिसरीच नाहीच आहे, ते ऍक्च्युली दुसरीच आहे त्या ते मत. आणि गंमत अशी आहे, आपल्या शिक्षक संघटनेने सुद्धा असरला रिझल्टला विरोध केला. तुम्हाला त्याची प्रोसेस माहिती आहे का, असर कसं तयार करतो? ते कुठल्या शाळेत जात नाही, समजून घ्या. ते काय असेल संघटनात्मक पातळीवरती असू दे, पण समजून घ्या. ते काय करते माहिती आहे का, काही गावं निवडते असं सॅम्पल मध्ये, म्हणजे गावातल्या पालकांच्या घरी जातात आणि दुसरीचा मॅटर आहे तो 8वी पर्यंतच्या मुलांना देतात. आणि ते वाचायला येते की नाही ते पालकांच्या समोर बघतात आणि त्याचा रिपोर्ट तयार करतात. म्हणून ते घाबरत नाहीत. लक्षात ठेवा मी काय म्हणतोय ते. आता आपल्याला हे सगळं जे करायचं आहे ना, त्याच्यामध्ये तिसरीचा म्हणजे मी दुसरी माझा तिसरी सर म्हणताय तर तिसरीचा अभ्यासक्रम 5वीच्या विद्यार्थ्यांना मिनिमम काय आलं पाहिजे हाय. आता पाहूया आपण. पहिलं लक्षात, परिशिष्ट 3 मध्ये अध्ययन स्तर आहे 3री ते 5वीचा. आता याच्यामध्ये पहिलं कौशल्य आहे वाचन. काय आहे, सोपे शब्द सोपी जोडाक्षरे यांनी बनलेल्या 6 ते 8 वाक्यांचा अपरिचित मजकूर योग्य वेगाने अचूकपणे आकलनासह वाचतो. किती वाक्य आहेत? 6 ते 8 वाक्य. तिसरीला पण तेवढंच आलं पाहिजे आणि 5वीला पण तेवढंच आलं पाहिजे, 6 ते 8 वाक्य. आता याच्यामध्ये ही 15 नंबरचाच आहे ना, तेच म्हणजे आपली ही क्षमता आहे, अपेक्षित क्षमता आहे. 6 ते 8 वाक्य. आता आपण पहिलं बघितलं तर काय बघा, तिसरीच्या मुलाला किमान एवढे येतात. वर्णमालेतील काही अक्षरे व संबंधित ध्वनी ओळखत नाही. म्हणजे दुसरी क्षमता आहे ती ओळखतो अशी की वर्णमालेतील सर्व अक्षरे त्यांचे ध्वनी ओळखतो. वर्णमाला तिसरीच्या मुलाला आली पाहिजे, ते आलं पाहिजे, एवढंच अपेक्षित आहे पहिल्या क्षमतेमध्ये. आणि म्हणून आपल्याला या गोष्टी करायच्याच आहेत. आता याच्यामध्ये किमान आपण लेखनाचं घ्या. हा, लेखन. प्रथम भाषेतील 6 ते 8 शब्द तसेच जोडाक्षरे बनलेल्या 4 ते 5 वाक्यांच्या आकलनासह श्रुत लेखन करतो. लेखनामध्ये प्रकार आहे. पहिला लेखन आहे तो अनुलेखन आहे. अनुलेखन बघून लिहिणे, ते सोपं आहे. श्रुत लेखन म्हणजे ऐकून लिहिणे. आणि म्हणून ही क्षमता त्याला आली पाहिजे. ही 5वी पर्यंतच्या विद्यार्थ्यांसाठी अपेक्षित आहे. जास्त काही शासनानं अपेक्षित धरलेलं नाही. आता काय होईल, तुम्ही उद्या गेल्यानंतर अध्ययनस्तर निश्चित केल्यानंतर कदाचित काही वर्गातले 5वीचे विद्यार्थी 100% पात्र असणार आहेत. तुम्ही क्रॉस चेक करा 2, 3, 4 दिवस. गडबड करू नका. साहेबांनी सांगितलं ना, गडबड करू नका. एकदा तुम्ही डेटा टाकला ना, पुन्हा रिटर्न येता ना, VSK ला गेला की तुम्हाला रिटर्न घेता येणार नाही. गडबड करू नका. मी लगेच साक्षर झालो वगैरे काही नसते, ते तात्कालिक क्षण असतो. आत्मिक समाधान महत्वाचं असतं. हे का आयुष्यभर आम्हाला करायचं आहे आणि ते करताना मला समाधान मिळालं पाहिजे की माझी 100% मुलं या क्षमतेनुसार पात्र आहेत. पण आमचं पुढचं उद्दिष्ट आहे ना, याच्यावर आम्ही फक्त समाधान मानणार नाही. हे 30 जूनचं झालं उद्दिष्ट. पुढे 1 तारखेला काय करायचं आहे जुलैला, मला निपुण भारतमध्ये दिलेलं मुख्य उद्दिष्ट साक्षर भारत आणि संख्याज्ञान 2026-27 हे विसरायचं नाही आहे. लक्षात आलं ना.